हॅलो एव्हरीवन, व्हेरी गुड मॉर्निंग टू आवर इनिशिएटिव्ह दॅट इज डेली रेडीमेड नोट्स. आजची डेट आहे 25 फेब्रुवारी 2025. आजचा जो आपला इंडियन एक्सप्रेसचा जो कंटेक्स्ट आहे याच्यामध्ये आपण तीन न्यूज डिस्कस करणार आहोत. फर्स्ट न्यूज आहे टी हॉर्स रोडच्या रिलेटेड. ठीक आहे, टी हॉर्स रोड. प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्ह जर बघितलं तर ह्या न्यूजचा कंटेक्स्ट काय आहे की म्हणजे हिस्ट्रीमध्ये याचा कंटेक्स्ट येतो आणि बेसिकली एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हने आपल्यासाठी काय महत्वाचं. जस्ट तुम्हाला मी लोकेशन दाखवतो की हा टी हॉर्स रोड आहे आणि हा कोणाकोणाला कनेक्ट करतो. हा तीन रिजनला कनेक्ट करायचा सुरुवातीला. त्याचं जर एन्शंट किंवा मेडिवल जर रूट्स बघितला तर त्याच्यामध्ये इंडिया, त्यानंतर तिबेट आणि त्यानंतर चायना. ठीक आहे, तर हे काय करायचं, तीन याला रिजन्सला कनेक्ट करायचं, इंडिया, तिबेट आणि चायना. याचा जर कल्चरल किंवा जर ट्रेडचा पर्स्पेक्टिव्ह जर सिग्निफिकन्स बघितला तर याच्यामध्ये एक्सचेंज ऑफ टी म्हणा, हॉर्स, टेक्सटाईल, राईस, गोल्ड किंवा मेडिसिनल हर्ब्स वगैरे, तर यांचं प्रॉमिनंटली याच्यामधनं एक्सचेंज व्हायचं ह्या रूटमधनं. आणि याचं जर ओरिजिन बघितलं तर याचं ओरिजिन चायनामधली जी टँग डायनेस्टी होती, टँग डायनेस्टी इन बिटवीन 618 to 907 CE. ठीक आहे, तर याचं हे ओरिजिन ह्या टँग डायनेस्टीमध्ये होतं. आणि त्यानंतर जी सॉंग डायनेस्टी होती, सॉंग डायनेस्टी इन बिटवीन 960 to 1279 CE, तर याच्यामध्ये ह्या टी हॉर्स रूटचं काय करण्यात आलं, त्याच्यामध्ये एक्सपान्शन करण्यात आलं. या ठिकाणी तुम्हाला मॅपमध्ये लिजियांग नावाची एक सिटी दिसते. ठीक आहे, तर ही बेसिकली चायनामध्ये सिटी आहे. याचा जर सिग्निफिकन्स जर बघितला, कल्चरल सिग्निफिकन्स किंवा मॉडर्न सिग्निफिकन्स, तर याला युनेस्कोचं रिकग्निशन मिळालेलं आहे ॲज अ वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून. ठीक आहे, तर हे प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्ह इम्पॉर्टंट फॅक्ट्स आहे. प्रिलिममध्ये जर विचारलं तर अशा प्रकारे क्वेश्चन्स वगैरे विचारला जाऊ शकतो किंवा फ्रेम केला जाऊ शकतो की विच ऑफ द फॉलोइंग हिस्टॉरिकल ट्रेड रूट्स कनेक्ट इंडिया अँड चायना व्हाया द तिबेट. ठीक आहे, मग ऑप्शन्समध्ये त्या ठिकाणी सिल्क रूटचं ऑप्शन असू शकतं, स्पाइस रूटचं ऑप्शन असू शकतं, किंवा ग्रँड ट्रंक रोडचं ऑप्शन असू शकतं, किंवा टी हॉर्स रोडचं ऑप्शन असू शकतं. ठीक आहे, तर आपल्याला याला काय करेक्ट करायचं आहे, तर याच्यामध्ये आपलं करेक्ट आन्सर असणार आहे टी हॉर्स रोड. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आपला आर्टिकल आहे जस्ट 1 मिनिट. ह्या आर्टिकलचा कंटेक्स्ट काय आहे की रिसेंटली जो बॉर्डर डिस्प्यूट एमर्ज झालेला आहे कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये विथ रिस्पेक्ट टू द बेलगावी, तर त्याच्या कंटेक्स्टमध्ये हे आर्टिकल आहे. तर आर्टिकलमध्ये ह्या आर्टिकलमध्ये आपल्याला प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्ह आणि मेन्सच्या पर्स्पेक्टिव्ह जे काही इम्पॉर्टंट फॅक्ट्स आहेत ते आपण बघणार आहोत. बेसिकली ह्या आर्टिकलमध्ये काय केलेलं आहे, जे काही दोन स्टेटमधलं डिस्प्यूट आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल इंटरस्टेट डिस्प्यूट म्हणा, किंवा ह्या डिस्प्यूटमुळं जो फेडरलिझम आहे, कोऑपरेटिव्ह फेडरलिझम, तर त्याला कसा तडा गेलेला आहे, त्यानंतर याला लिंग्विस्टिक आणि रिजनल इश्यू म्हणून कसं रिकग्नाइज करण्यात आलेलं आहे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय की याच्यामध्ये कोणकोणते इम्पॉर्टंट कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स किंवा लिगल एंटिटीज याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. ठीक आहे, प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्ह आपल्यासाठी काय महत्वाचं आहे याच्यामध्ये की बेसिकली जर याचं जर हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड बघितलं बेळगावीचं, तर हा जो रिजन होता हा सुरुवातीला म्हणजे बिफोर इंडिपेंडन्स हा बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये होता, ज्यावेळेस ब्रिटिशांचं राज्य होतं. पण 1956ला ज्यावेळेस स्टेट रिऑर्गनायझेशन कमिशन एस्टॅब्लिश करण्यात आलं, तर हे स्टेट रिऑर्गनायझेशन कमिशन कोणाच्या आतमध्ये एस्टॅब्लिश करण्यात आलं होतं, फजल अली यांच्या आतमध्ये ते एस्टॅब्लिश करण्यात आलं. ठीक आहे, तर त्यावेळेस त्यांनी काय केलं माहितीये का की हा जो बेळगावीचा जो पार्ट आहे तर तो म्हैसूर स्टेटमध्ये इन्क्लूड करण्यात आला. म्हणजे आताचं जर कर्नाटक जर स्टेट बघितलं तर त्याच्यामध्ये त्यांना इन्क्लूड करण्यासाठी सांगितलं. ठीक आहे, तर ऑन द बेसिस ऑफ लिंग्विस्टिक डेमोग्राफिक्स, म्हणजे जे काही लिंग्विस्टिक क्रायटेरिया त्यांनी त्याच्यामध्ये दिला होता त्या बेसिसवर 1956 स्टेट रिऑर्गनायझेशन कमिशन त्यांनी काय सांगितलं होतं की हा जो रिजन आहे हा कर्नाटकमध्ये किंवा फॉर्मरली जे काही म्हैसूर स्टेट होतं त्याच्यामध्ये तो येईल. त्यानंतर जो 1966ला म्हणजे हा इश्यू कंटिन्युअसली इरप्ट झालेलाच होता आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं यांचे जे काही रिकमेंडेशन्स होते स्टेट रिऑर्गनायझेशन कमिशनचे ते रिजेक्ट केले होते. त्यानंतर काय केलं होतं की 1966ला महाजन कमिशन एस्टॅब्लिश करण्यात आलं होतं. ठीक आहे, तर बेसिकली हे महाजन कोण होते की हे फॉर्मर चीफ जस्टिस ऑफ इंडिया होते, मेहरचंद महाजन. आणि हे जे कमिशनच होतं महाजन कमिशन, हे सेंट्रल गव्हर्नमेंटने एस्टॅब्लिश करण्यात आलं होतं की बेसिकली याच्यावर काहीतरी रिझोल्युशन्स किंवा ह्या डिस्प्यूट्सला काहीतरी वे फॉरवर्ड प्रोव्हाइड करण्यासाठी.
त्या कमिशननं सुद्धा काय रिकमेंड केलं की बेळगाव बरोबर जे काही तिथले विलेजेस आहेत म्हणजे अप्रॉक्सिमेटली 247, तर हे कर्नाटकामध्ये तसेच त्या ठिकाणी राहतील. आणि त्यानंतर हे म्हणजे महाराष्ट्राला हे जे काही रिकमेंडेशन होते महाजन कमिशनचे, तर त्यांनी ते रिजेक्ट केले आणि सुप्रीम कोर्टमध्ये काय केलं त्यांनी तो अपील फाईल केली. ठीक आहे. तर कॉन्स्टिट्युशनल आणि लिगल जर प्रोव्हिजन बघितलं प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्ह, तर आपल्यासाठी आर्टिकल 131 सब क्लॉज बी हे एक महत्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट महत्वाची काय की इंटर स्टेट काउन्सिल हे महत्वाचं आहे. आता हे आर्टिकल 131 सब क्लॉज बी बेसिकली काय सांगतं की याच्यामध्ये स्टेटला पॉवर प्रोव्हाइड करण्यात आलेली की अशा प्रकारचे जे काही इंटरस्टेट डिस्प्यूट्स वगैरे असतील तर ते सुप्रीम कोर्टमध्ये फाईल करण्यासाठी. ठीक आहे. आणि त्यानंतर दुसरं प्रोव्हिजन जे आहे इंटरस्टेट काउन्सिल, तर बेसिकली हे जे इंटरस्टेट काउन्सिल हे जर आर्टिकल बघितलं कॉन्स्टिट्यूशनचं तर हे आर्टिकल 263च्या आतमध्ये आहेत. ठीक आहे. लक्षात आलं तुम्हाला. प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्ह जर याच्यामधनं जर क्वेश्चन जर एक्सपेक्ट केला तर अशा प्रकारचा क्वेश्चन याच्यामधनं इमर्ज होऊ शकतो की खाली काही प्रकारचे कमिशन्स वगैरे दिलेले असतील आणि त्या ठिकाणी असं विचारलं जाऊ शकतं की विच ऑफ द फॉलोइंग कमिशन्स आर सेटअप टू रिझॉल्व द महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डर इश्यू किंवा डिस्प्यूट्स म्हणून. मग त्या ठिकाणी सरकारी कमिशन असू शकतं, मंडल कमिशन्स, महाजन कमिशन्स किंवा फौजदारी कमिशन्स. तर आपलं उत्तर काय असणार याच्यामध्ये महाजन कमिशन हे उत्तर असणार आहे. ठीक आहे. महाजन कमिशनचा जर रेफरन्स वगैरे आला तर ते बेसिकली कशाच्या रिलेटेड सेटअप करण्यात आलं होतं 1996ला, तर महाराष्ट्र का कर्नाटक बॉर्डर जो काही डिस्प्यूट्स वगैरे होतो त्याचं रिझोल्युशन करण्यासाठी. मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हने ह्या आर्टिकलचा जर कंटेक्स्ट बघितला तर हा टॉपिक ब्रॉडली GS1 जस्ट 1 मिनिट, हा टॉपिक ब्रॉडली GS1 म्हणजे GS1च्या कशाच्या पर्स्पेक्टिव्हने जे काही हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड वगैरे त्याला आहे तर त्याच्या पर्स्पेक्टिव्हनं किंवा लिंग्विस्टिक किंवा रिजनल आयडेंटिटीचं जे काही पॉलिटिक्स वगैरे त्या पर्स्पेक्टिव्हनं. आणि GS2 मध्ये जे काही फेडरलिझम आणि इंटरस्टेट डिस्प्यूट्स वगैरे आहेत तो, त्यानंतर डिफरंट ज्या इन्स्टिट्यूशन्स वगैरे आहेत तर त्यांचा जो काही रोल आहे कन्फ्लिक्ट रिझोल्युशन मध्ये इन बिटवीन 2 स्टेट्स, तर त्या पर्स्पेक्टिव्हनं आपण हे आर्टिकल डिस्कस करणार आहोत. तर GS1च्या पर्स्पेक्टिव्ह जर बघितलं तर याच्यामध्ये लँग्वेज जो आहे ना हा इम्पॉर्टंट फॅक्टर आहे जो स्टेट फॉर्मेशन मध्ये इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. जसं आपण आता रिसेंटली सांगितलं 1956 जे काही स्टेट रिऑर्गनायझेशन कमिशन होतं त्यांनी काय केलं होतं ऑन द बेसिस ऑफ लँग्वेज त्यांनी डिव्हिजन्स केलं होतं. आणि जो बेळगावीचा जो पार्ट आहे तर त्यांना फॉर्मरली जे मैसूर स्टेट होतं आणि आताचं जे काही कर्नाटक रिजन आहे तर त्याच्यामध्ये त्यांना इन्क्लूड करण्यात आलं होतं. ठीक आहे. याच्यामध्ये एक्झॅक्टली काय झालेलं आहे की जो काही लिंग्विस्टिक आयडेंटिटीचा जो इश्यू आहे इन बिटवीन इंडिया आणि कर्नाटका, तर त्याच्यामध्ये पॉलिटिकल इंटरफेरन्स खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे. आता हे इंटरफेरन्स झाल्यामुळे काय झालं की याचा जो निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे म्हणजे तिथल्या ऍडमिनिस्ट्रेशनवर, त्यानंतर तिथल्या लोकल गव्हर्नन्सवर आणि तिथलं जे काही पब्लिक ऑर्डर वगैरे आहे, तर याच्यामध्ये काय झालं की कन्फ्लिक्ट किंवा डिस्प्यूट्स क्रिएट झाले. ज्याच्या म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की जे मराठी स्पीकिंग आणि कन्नड स्पीकिंग जे पॉप्युलेशन्स आहेत तर त्यांच्यामध्ये अशा प्रकारचे जे काही क्लॅशेस वगैरे हे कंटिन्युअसली इरप्ट व्हायला लागले. तर फेडरलिझमच्या पर्स्पेक्टिव्हने किंवा इंटरस्टेट डिस्प्यूटच्या पर्स्पेक्टिव्ह जर इश्यू जर बघितला तर याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट अशी लक्षात येते की जे काही कॉन्स्टिट्युशनल मेकॅनिझम आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल इंटरस्टेट डिस्प्यूट्स वगैरे असेल समजा अंडर आर्टिकल 263 किंवा कॉन्स्टिट्यूशन मध्ये जे काही आर्टिकल 131B सब क्लॉज बी हे मेन्शन करण्यात आलेलं आहे. तर हा जो इश्यू आहे ना हा आफ्टर इंडिपेंडन्स इमर्ज झालेला इश्यू आहे. ठीक आहे. आणि रिसेंटची जर कंडिशन बघितली तर हा कंटिन्युअसली इश्यू काय होतोय की कोणत्या ना कोणत्या कारणामुळे हा न्यूजमध्ये होतोय. तर हे जे 2 प्रोव्हिजन्स आहेत ना म्हणजे आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये प्रोव्हाइड केलेले अंडर आर्टिकल 263 आणि अंडर आर्टिकल 131 सब क्लॉज बी, तर हे काय आहेत हे इनइफेक्टिव्ह ठरलेले आहेत. मग याच्यासाठी काय करण्याची गरज आहे तर आपल्याला पॉलिटिकल ओरिएंटेड जे काही सोल्युशन्स वगैरे असतील तर त्या ठिकाणी काय करायचंय म्हणजे फॉर एक्झाम्पल यांनी जे रिकमेंडेशन्स वगैरे दिले होते म्हणजे महाजन कमिशनचे जे काही रिकमेंडेशन होते एकतर ते लिगली बाइंडिंग वगैरे नव्हते. मग अशा ठिकाणी पॉलिटिकल सोल्युशन्स काय करतं की इम्पॉर्टंट रोल प्ले करतं. ठीक आहे. मग महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोघांनी काय केलं पाहिजे की हा जो इश्यू आहे हा 2 स्टेटनी हा इश्यू कन्सिडर करून त्याच्यामधनं काहीतरी एक्सपेक्टेड आउटकम त्यातनं काढण्याची गरज आहे. तर एक्सपेक्टेड कन्क्लुजन मध्ये आपण काय करण्यात आलेले या ठिकाणी वे फॉरवर्ड प्रेझेंट करण्यात आलेला आहे आणि याच्यामध्ये अर्जंट नीड कशाची डिस्प्यूट रेझोल्युशन करण्याचे त्या ठिकाणी सांगितलेले. एक तर काय की आपलं जे इंटरस्टेट काउन्सिल आहे त्याला स्ट्रेंथनिंग करण्याची गरज आहे म्हणजे त्यांच्या रेग्युलर मीटिंग्स वगैरे होत नाहीत. तामिळनाडूचे जे काही सीएम्स आहेत त्यांनी सांगितलं होतं याच्यामध्ये की त्या रेग्युलर मीटिंग होत नसल्यामुळे त्यांच्यामधनं काय होतं की तो इफेक्टिव्हली
जे काही डिस्प्यूट रेझोल्युशन्स वगैरे आहेत त्याच्यामधनं ते आउटकम त्याच्यामधनं निघत नाहीत. त्यानंतर जे काही ज्युडिशियल इंटरव्हेन्शन आपल्याला आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये सांगितलेलं आहे अंडर आर्टिकल 131, तर त्याला सुद्धा बाइंडिंग आणि फास्टर रिझोल्युशन्स करण्याची गरज आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय की जे सक्सेसफुल डिस्प्यूट रेझोल्युशन झालेले आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल आसाम मेघालयामध्ये जी काही ॲग्रीमेंट्स वगैरे झालेली आहे, तर अशा प्रकारचं ॲग्रीमेंट करण्याची याच्यामध्ये गरज आहे. मेन्सच्या पर्स्पेक्टिव्ह याच्यामध्ये जर क्वेश्चन्स वगैरे बघितला तर आपण अशा प्रकारे क्वेश्चन्स प्रेडिक्ट करू शकतो की फॉर एक्झाम्पल इंटरस्टेट डिस्प्यूट इन इंडिया हायलाइट द चॅलेंजेस ऑफ कोऑपरेटिव्ह फेडरलिझम. म्हणजे कशा प्रकारे इंटरस्टेट डिस्प्यूट जे हे कोऑपरेटिव्ह फेडरलिझमला चॅलेंजेस क्रिएट करतात किंवा त्याला अफेक्ट करतात. एक्झामाइन दिस स्टेटमेंट विथ कंटेक्स्ट टू द रिसेंट कर्नाटका महाराष्ट्र बॉर्डर डिस्प्यूट. आणि क्वेश्चन्समध्ये असं पण विचारलं जाऊ शकतं की सजेस्ट द मेकॅनिझम फॉर इफेक्टिव्ह डिस्प्यूट रिझोल्युशन्स. ठीक आहे. त्यानंतर आपलं नेक्स्ट आर्टिकल आहे स्ट्रॅटेजी ऑन फर्टिलायझर. बेसिकली ह्या जर आर्टिकलचा कंटेक्स्ट बघितला तर आपल्याला प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्हने याच्यामध्ये जे काही इम्पॉर्टंट फर्टिलायझर्स प्रोव्हाइड केलेले आहेत तर ते महत्त्वाचे आहेत. त्यानंतर त्यांचं कंपोजिशन्स काय असणार आहे आणि त्याचबरोबर इंडिया ह्या फर्टिलायझरमध्ये सेल्फ सफिशियन्सी अचीव्ह केलेली आहे किंवा इम्पोर्ट डिपेंडंट ह्या फर्टिलायझर्समध्ये आहे, तर हे आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. तर पहिला जो आपला फर्टिलायझर आहे युरिया. तर बेसिकली हा जो युरिया आहे ना तर हा नायट्रोजन बेस्ड फर्टिलायझर आहे आणि याच्यामध्ये 80% जे काही आपलं कन्झम्पशनची जी काही डिमांड वगैरे आहे ना तर ही डोमेस्टिक प्रोडक्शन मधनं आपण काय करतो माहिती का, युरियाची डिमांड आपण फुलफिल करतो. ठीक आहे. म्हणजे अप्रॉक्सिमेटली 15% आपल्याला इम्पोर्ट करावं लागतं, पण मेजरली जर बघितलं अराउंड 85% तर आपण हे डोमेस्टिक प्रोडक्शन मधनं याची डिमांड मेट करतो. त्यानंतर नेक्स्ट आपला इम्पॉर्टंट फर्टिलायझर त्याला आपण म्हणतो डॅप, डाय अमोनियम फॉस्फेट. तर बेसिकली हा जर याचा जर डिपेंडन्सी बघितलं तर मेजरली आपण काय करतो माहिती आहे का, ह्या फर्टिलायझरचं इम्पोर्ट करतो, म्हणजे दुसऱ्या देशांकडनं हे मागवतो आपण. आणि याचा जर उपयोग जर बघितला तर फॉस्फेटिक न्यूट्रिशन प्लांट्सला प्रोव्हाइड करण्यासाठी याचा उपयोग होतो. त्यानंतर नेक्स्ट फर्टिलायझर आहे MOP, म्हणजेच काय म्युरेट्स ऑफ पोटॅश. तर बेसिकली याचा जर म्हणजे सेल्फ सफिशियन्सी बघितली तर आपल्याला हे फुल्ली इम्पोर्ट करावं लागतं. एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह अतिशय इम्पॉर्टंट फॅक्ट्स आहे. अशा प्रकारच्या ज्या काही इम्पॉर्टंट फॅक्ट्स वगैरे असतात म्हणजे ऑड फॅक्ट्स वगैरे असतात तर ह्या काय करतात माहिती का की क्वेश्चन्समध्ये त्या रिव्हर्स करून त्या ठिकाणी दिल्या जातात. म्हणजे इंडिया इज फुल्ली सेल्फ सफिशियंट ऑन म्युरेट्स ऑफ पोटॅश. तर हे स्टेटमेंट काय असणार चुकीचं आहे. तर MOPचा जर विचार केला तर आपण काय करतो की फुल्ली आपण त्याला इम्पोर्ट करतो. कॅनडा, रशिया, बेलारस किंवा जॉर्डन्स अशा ज्या कंट्रीज वगैरे आहेत ना तर अशा कंट्रीजमधनं इंडियामध्ये ना पोटॅशचे रिझर्व्ह नाही आहेत. आता फक्त काय झालेलं आहे की पंजाबचा जो काही प्रांत आहे ना त्या ठिकाणी पोटेन्शियल रिझर्व्ह त्या ठिकाणी सापडले, पण त्या ठिकाणावरनं आपण काय करतोय की एक्स्ट्रॅक्शन त्या ठिकाणावरनं करत नाहीये. ठीक आहे. म्हणजे क्रिटिकल्स मिनरल्सच्या आतमध्ये सुद्धा ह्या पोटॅशचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग होतो. हायली रेलेव्हंट न्यूज आहे येणाऱ्या एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हनं. जर 2025 जर प्रिलिम बघितली एक तर याचा कंटेक्स्ट काय की फर्टिलायझर म्हणून यूज केला जातो आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की टोटली हे इम्पोर्ट डिपेंडंट आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय की पंजाबमध्ये याचं पोटेन्शियल रिझर्व्ह त्या ठिकाणी सापडलेले आहेत. त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट फर्टिलायझर आहे अमोनियम फॉस्फेट सल्फेट. अमोनियम फॉस्फेट सल्फेट. तर हे जे आहे ना हे डाय अमोनियम फॉस्फेट जे ना म्हणजे ज्याला आपण DAP म्हणतो त्याला अल्टरनेटिव्ह म्हणून यूज केले जातात. याचं जर कंपोजिशन बघितलं तर याच्यामध्ये 20% नायट्रोजन असतं, त्यानंतर 13% सल्फर याच्यामध्ये सापडतं. ठीक आहे. आणि हे कशाचं अल्टरनेटिव्ह आहे, डाय अमोनियम फॉस्फेटचं अल्टरनेटिव्ह आहे. त्यानंतर नेक्स्ट आपलं फर्टिलायझर आहे सिंगल सुपर फॉस्फेट, त्यालाच आपण काय म्हणतो SSP. ठीक आहे. तर याचं जर कंपोजिशन बघितलं तर याच्यामध्ये 16% फॉस्फेट आढळतं आणि 11% जर बघितलं तर याच्यामध्ये सल्फर आढळतं. ठीक आहे. त्यानंतर प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्ह जर याच्यामध्ये जर इम्पॉर्टंट काही गोष्ट लक्षात ठेवण्याचं असेल तर आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे की वेदर इंडिया इज सेल्फ सफिशियंट ऑर वेदर सम फर्टिलायझर्स आर फुल्ली इम्पोर्टेड फ्रॉम अदर कंट्रीज. याच्यामध्ये जे काही कंपोजिशन आहे किंवा जो फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे ना तर तेवढं एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हनं एवढं मायन्यूट डिटेल्स इम्पॉर्टंट नाही आहेत. ठीक आहे. प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्ह जर याच्यावर एक्सपेक्टेड क्वेश्चन जर बघितला तर जसं मी तुम्हाला आता सांगितलं की काय करतील की फर्टिलायझर्स तुम्हाला 4 ते 5 फर्टिलायझर्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतील आणि मे बी अशा प्रकारचा क्वेश्चन्स वगैरे विचारला जाऊ शकतो की विच ऑफ द अबोव्ह फर्टिलायझर्स इज कम्प्लिटली इम्पोर्टेड इन इंडिया. मग त्या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे MOP म्युरेट्स ऑफ पोटॅश हे आपलं उत्तर असणार आहे. कारण इंडिया जो आहे ना हा 100% इम्पोर्ट डिपेंडंट आहे MOP वर. म्हणजे कोणकोणत्या कंट्रीजकडनं आपण ते मागवतो, कॅनडा, रशिया, जॉर्डन, बेलारस वगैरे ह्या कंट्रीजकडनं आपण त्यांचं इम्पोर्ट करतो. मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हनं हा जर टॉपिक बघितला तर बेसिकली हा
GS3 मध्ये जो आपला ॲग्रिकल्चरचा पार्ट आहे तर त्याच्यामध्ये हा टॉपिक येतो फर्टिलायझर. आणि ह्या आर्टिकलमध्ये बेसिकली काय सांगितलेलं आहे, इंडियाचं जे काही इम्पोर्ट डिपेंडन्स आहे आणि त्या इम्पोर्ट डिपेंडन्सचा इकॉनॉमिक इम्पॅक्ट कशा प्रकारे होतो ही गोष्ट याच्यामध्ये मेन्शन करण्यात आलेली आहे. आणि दुसरा याच्यामध्ये इम्पॉर्टंट आर्ग्युमेंट्स काय मेन्शन करण्यात आलेले आहे, जे काही फर्टिलायझर्स आहे त्या फर्टिलायझर्सचं सबसिडी प्रोव्हाइड केल्यामुळे काय होतं की ओव्हर यूज होतो. ठीक आहे. आणि हा ओव्हर यूज झाल्यामुळं फर्टिलायझरची जी काही इफिशियन्सी ती काय होती, ड्रॉप होते. त्यानंतर याच्यामुळे होणारा जे काही पोल्युशन्स वगैरे आहे आणि जो काही इम्पॅक्ट आहे एन्व्हायरमेंटचा आणि ह्युमन वेल्थवर होणारा इम्पॅक्ट, तर ते ह्या आर्टिकलमध्ये डिस्कस करण्यात आलेले. पहिलं जर आपण इम्पोर्ट च्या पर्स्पेक्टिव्हनं किंवा इम्पोर्ट डिपेंडन्सच्या पर्स्पेक्टिव्हनं बघितलं तर याच्यामध्ये काय आहे की इंडियानं हे मोस्ट ऑफ द जे काही मेजर फर्टिलायझर्स वगैरे तर त्याच्यावर हेविली इम्पोर्ट डिपेंडंट वगैरे आहे, म्हणजे डायमोनियम फॉस्फेट म्हणा किंवा म्युरेट ऑफ पोटॅश वगैरे म्हणा. तर याच्यामुळे बेसिकली काय होतं माहिती आहे का, इम्पोर्ट्स वाढल्यामुळं आपला जो ट्रेड डिफिसिट आहे किंवा जो डॉलरचा जो काही आउटफ्लो आहे याच्यामुळे वाढतो. म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो की फॉरेन एक्सचेंज आउटफ्लो आहे त्याच्यामुळं इन्क्रीज होतो. आणि याच्यामुळे काय होतं माहिती आहे का, दोन कंट्रीजमध्ये जी काही ट्रेड डिफिसिट ना तीही इन्क्रीज होते. ठीक आहे. आता हे ऑटोमॅटिकली जर आपण इम्पोर्ट करतोय, इम्पोर्ट केल्यामुळे काय होतं की कॉस्ट याच्यामध्ये वाढते. फर्टिलायझरची बेसिक कॉस्ट वाढल्यामुळे काय होतं माहिती आहे का, त्याच्यामुळे इन्फ्लेशन क्रिएट होतं. म्हणजे शेतकऱ्यांना जर हे फर्टिलायझर महाग मिळायला लागलं तर त्यांची जी काही इनपुट कॉस्ट आहे ती वाढते. आणि इनपुट कॉस्ट वाढल्यामुळे त्याचा जो काही शेतकऱ्यांचा जो इन्कम आहे तर त्याच्यावर सुद्धा निगेटिव्हली तो इम्पॅक्ट करत असतो. ठीक आहे. त्यानंतर याचा जर म्हणजे हा फुल्ली इम्पोर्ट डिपेंडंट असल्यामुळे, म्हणजे इंडिया मोस्टली इम्पोर्ट डिपेंडंट असल्यामुळं जे काही सप्लाय डिस्ट्रप्शन्स होतात, म्हणजे ग्लोबल पॉलिटिक्समध्ये जे काही इव्हेंट्स वगैरे चालतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल रिसेंटली कोविडमध्ये जर आपण बघितलं की सप्लाय चेनचं डिस्ट्रप्शन झालं होतं. त्यानंतर चायनावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये इंडियाचं डिपेंडन्स वगैरे होतं. त्यामुळे सुद्धा काय केलं होतं की आपली जी स्ट्रॅटेजिक ऑटॉनॉमी जी ती त्याच्यामुळे हार्म होते. आणि सिमिलरली इंटरनॅशनल रिलेशनमध्ये जे काही कन्फ्लिक्ट्स वगैरे चालू आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल रिसेंटली रशिया आणि युक्रेनचा जर इश्यू बघितला तर त्याच्यामुळे काय होतं की सप्लाय डिस्ट्रप्शन झाल्यामुळं फर्टिलायझरची जी काही अवेलेबिलिटी आहे तर ती काय होते, डिस्टर्ब होते. आणि ऑटोमॅटिकली कॉस्ट जो आहे ना तो याच्यामधनं इन्क्रीज होतो. त्यानंतर नेक्स्ट डायमेन्शन आपल्याला याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, सस्टेनेबल ॲग्रिकल्चर आणि फर्टिलायझर यूज इफिशियन्सी. तर बेसिकली ह्या जे काही इम्पॉर्टंट फर्टिलायझर्स आहेत, युरिया असेल किंवा डायमोनियम फॉस्फेट्स वगैरे असेल, तर यांच्या ओव्हर यूजमुळे म्हणजे गव्हर्नमेंट काय करतं की यांना सबसिडी प्रोव्हाइड करतं. सबसिडी प्रोव्हाइड केल्यामुळे काय होतं की शेतकऱ्यांना ते कमी प्राइसमध्ये अवेलेबल होतात. आणि त्यांचं शेतकरी काय करतात की क्रॉपचं प्रोडक्शन वाढावं म्हणून किंवा त्यांचं जे काही प्रोडक्टिव्हिटी आहे ती वाढावी क्रॉपची म्हणून ते काय करतात की ओव्हर यूज त्या फर्टिलायझरचं करतात. आता बेसिकली हा ओव्हर यूज झाल्यामुळे काय होतं की सॉईलचं डिग्रेडेशन होतं. आणि इम्बॅलन्स झाल्यामुळे काय होतं की सॉईलचं डिग्रेडेशन झाल्यामुळे ते जे काही आपली चेन आहे तर त्या चेनमध्ये येऊन त्यांचं बायो ॲक्युम्युलेशन आणि बायो मॅग्निफिकेशन होतं. आणि ते ह्युमन कन्झम्पशनमध्ये फूडमधनं ते ऑटोमॅटिकली ते काय होतात की ह्युमन बॉडीवर त्याचा निगेटिव्हली इम्पॅक्ट करतात. ठीक आहे. मग याच्या रिलेटेड आपल्याला काय करण्याची गरज आहे, जे काही NPK बेस फर्टिलायझर्स वगैरे तर त्यांचं बॅलन्स यूज करण्याची गरज आहे. त्यानंतर गव्हर्नमेंटच्या जे काही सॉईल हेल्थ कार्ड्स वगैरे तर ते इफेक्टिव्हली ही जी स्कीम आहे ती इफेक्टिव्हली इम्प्लिमेंट करण्याची गरज आहे. त्यानंतर त्याच्या रिलेटेड जे काही अवेअरनेस वगैरे आहेत शेतकऱ्यामध्ये ते अवेअरनेस करण्याची गरज आहे. आणि सिमिलरली जे काही डोमेस्टिक प्रोडक्शन्स वगैरे तर त्यांचं एनकरेज करण्याची गरज आहे. ठीक आहे. मेन्सच्या पर्स्पेक्टिव्ह जर क्वेश्चन जर आपण याच्यामध्ये एक्सपेक्ट केला तर बेसिकली याच्यामध्ये आताच आपण बघितलं की इंडियाचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये इम्पोर्ट डिपेंडन्स वगैरे आहे. तर मग त्या पद्धतीने क्वेश्चन्स वगैरे विचारले जाऊ शकतात की चॅलेंजेस डिस्कस करा की इंडियाचा जे काही फर्टिलायझरचा जो डिपेंडन्स आहे तर हा आहे की बाकीच्याच कंट्रीजवर. आणि त्यामधनं जे काही वे फॉरवर्ड्स किंवा मेजर्स वगैरे असतील तर तुम्ही त्या ठिकाणी सेल्फ सफिशियन्सी अचीव्ह करण्यासाठी फर्टिलायझर प्रोडक्शनमध्ये काय सजेस्ट करतात, अशा प्रकारचे क्वेश्चन्स वगैरे विचारू शकतात. किंवा जो आपण दुसरा डायमेन्शन्स डिस्कस केला ॲग्रिकल्चर आणि फर्टिलायझर यूज इफिशियन्सीचा, तर त्या पर्स्पेक्टिव्ह सुद्धा विचारले जाऊ शकतात की हाऊ डज फर्टिलायझर सबसिडी पॉलिसी इम्पॅक्ट इंडियाज ॲग्रिकल्चर आणि इकॉनॉमी. आणि त्यानंतर सजेस्ट जे काही रिफॉर्म्स वगैरे असतील तर ते फर्टिलायझर यूज इफिशियन्सी वाढवण्यासाठी तर ते सजेस्ट करा. ठीक आहे. तर ह्या ठिकाणी काय करण्यात आलेलं आहे, आर्टिकलमध्ये जे काही इम्पॉर्टंट एक्झाम्पल्स त्या ठिकाणी आहेत किंवा केस स्टडीज जे आहेत, फॉर एक्झाम्पल जे काही DAPला अल्टरनेटिव्ह वगैरे आहेत किंवा त्यांचं जे DAP प्राइसचं डिस्टॉर्शन वगैरे कशा प्रकारे होतं, तर अशा प्रकारचे जे काही केस स्टडीज वगैरे हे आर्टिकलमध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत. या ठिकाणी काय करण्यात आलेले शेवटी एक्सपेक्टेड कन्क्लुजन्स प्रोव्हाइड करण्यात आलेले. म्हणजे आर्टिकलमध्ये जे काही इश्यूज डिस्कस केलेले आहेत, एक तर इम्पोर्ट डिपेंडन्सीचा आणि दुसरं काय की सस्टेनेबल यूज ऑफ फर्टिलायझरचा.
तर त्या पर्स्पेक्टिव्हने आपल्याला काय करण्याची गरज आहे हे कन्क्लुजन मध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की कॅप ऑन युरिया कन्झम्पशन आपल्याला करण्याची गरज आहे प्रायोरिटी बेसिसवर. त्यामुळे काय होतं माहिती आहे का की आपण सॉइलचं डिग्रेडेशन आणि एन्व्हायरमेंटच्या रिलेटेड जे काही कन्सर्न्स वगैरे आहेत ते प्रिव्हेंट वगैरे करू शकतो. ठीक आहे, तर ह्या ठिकाणी आपला आर्टिकल संपलेले. तुम्हाला जर आपला हा इनिशिएटिव्ह आवडला असेल तर नक्की तुमच्या फ्रेंड्स बरोबर शेअर करा. आपल्या युट्यूब चॅनलला नक्की जॉईन करा आणि आपलं एक टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे, त्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला लिंक शेअर करेल. आणि ह्या हे जे कंटेंट आहे तर ह्या PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल होतील. थँक्यू सो मच.